या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा आदित्यला मारुतीने पारूला विष का दिलं हे समजतं तेव्हा तो त्याच्यावर खूप चिडतो. तो मारुतीच्या अंगावर धावून जात म्हणतो की मामा, नेमकं कोणत्या काळात जगताय तुम्ही आणि तुमच्या डोक्यात अजूनही हे असे बुरसटलेले विचार येतातच कसे? अहो, पारूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्नसुद्धा करणार आहोत. मग तुम्ही हे सगळं करायची काय गरज होती आणि काय अधिकार आहे तुम्हाला एखाद्याचा जीव घेण्याचा? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा नाही तर किर्लोस्करांच्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि याचे खूप गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून मारुती घाबरूनच त्याच्याकडे पाहू लागतो. तर आदित्य म्हणत असतो की मला ना खरंच कळत नाही की हे सगळं कोणी ठरवलं, की हा गरीब तो श्रीमंत, हा आपल्या जातीचा तो वेगळ्या जातीचा, काय फरक पडतो? शेवटी सगळ्यांमध्ये रक्त तर सारखंच आहे ना. मग हे असे सगळे विचार करून काय उपयोग आहे? आणि मग तो मारुतीला म्हणतो की मारुती मामा, तुम्ही पारूसोबत जे काही वागला आहात ना, त्यासाठी मी तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून मारुती स्वतःच्याच कानाखाली मारून घेतो आणि म्हणतो की हो आदित्य बाबा, बरोबर आहे तुमचं, मी खूप मोठी चूक केली आहे. त्याचवेळी डॉक्टर बाहेर येतात. आदित्य पटकन त्यांच्याकडे जातो आणि विचारतो की मी पारूला भेटू शकतो का? परंतु डॉक्टर नकार देतात आणि आदित्याला सांगतात की आम्ही पोलिसांना बोलावलं आहे, पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी कधीही इथे येतील. आणि ते ऐकून आदित्य घाबरतो. तर मारुती पूर्णपणे खचून जातो आणि खाली बसून रडायला सुरुवात करतो. दुसरीकडे प्रीतम श्रीकांतला घेऊन बाहेर येतो. श्रीकांत त्याला विचारत असतो की प्रीतम, काय झालं? आणि मग प्रीतम त्याला सांगतो की बाबा, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला हवं, तिकडे दादाला आपली गरज आहे. आणि ते ऐकून श्रीकांतला धक्काच बसतो. तो विचारतो की अरे नेमकं झाले तरी काय? आणि मग प्रीतम घडलेला सगळा प्रकार श्रीकांतला सांगायला सुरुवात करतो. आणि पारूला विषबाधा झाली आहे हे कळाल्यावर श्रीकांतही घाबरतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पटकन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. पण त्यांचं अर्धवट बोलणं त्या दामिनीने ऐकलेलं असतं. तिला इतकं तर कळतं की आदित्य कोणाला तरी घेऊन यशवंत हॉस्पिटलमध्ये गेला आहे. मग तीसुद्धा तिथे तिचा माणूस पाठवायचं ठरवते. दुसरीकडे आदित्य आणि मारुती पारूच्या काळजीत बसलेले असतात. मारुतीला सतत त्याने जेव्हा पारूला आणि आदित्यला एकत्र बघितलं होतं तेव्हाचा क्षण आणि मग त्यानंतर त्याने जे काही केलेलं असतं ते आठवत असतं आणि तो खूप रडत असतो. त्याचवेळी पोलीस इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतात. ते आदित्यला विचारतात की तुम्हीच पार्वतीचे नातेवाईक आहात का? त्यावेळी आदित्य हो म्हणतो. तर पोलीस विचारतात की तो आरोपी कुठे आहे ज्याने त्याच्या मुलीला विष खायला दिलं? आणि ते ऐकून आदित्य मारुतीकडे पाहतो. तर तो इन्स्पेक्टर मारुतीकडे जातो आणि त्याला विचारतो की ते तुम्हीच आहात ना, तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? आणि त्यावेळी मारुतीला त्याने जे काही केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि तो रडतच पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल करतो. आणि मग पोलीस मारुतीला अटक करतात. परंतु जाण्याआधी मारुती रडतच आदित्यपुढे हात जोडतो आणि त्याला म्हणतो की आदित्य बाबा, मी जे काही केलं आहे ना त्याचा मला खरंच खूप पश्चाताप होतोय. जमलं तर मला माफ करा, पण माझ्या पारूला वाचवा, तिला काही होऊ देऊ नका. पण आदित्य मारुतीकडे पाहतही नाही आणि मग पोलीस मारुतीला तेथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पारूवर उपचार सुरू असतात. आदित्य रडतच तिच्याकडे पाहत असतो आणि मग तो पुन्हा एकदा डॉक्टरांना विचारतो की मी प्लीज एकदा पारूला भेटू का? त्यावर डॉक्टर हो म्हणतात आणि मग आदित्य लगेच पारूकडे जातो. पारूची अवस्था पाहून त्याला खूप त्रास होत असतो आणि मग तो कसाबसा तिच्या जवळ जाऊन बसतो. तिचा हात हातात घेत म्हणतो की पारू, मला तुझी अशी अवस्था नाही ग बघवत, चल आपण पटकन घरी जाऊ. मला माहिती आहे तुलासुद्धा इथे असं झोपून खूप कंटाळा येत असेल आणि मला सांग, मी घरी गेल्यावर आईला काय उत्तर देऊ ग? तुला तर माहिती आहे ना, आईचं तुझ्याशिवाय पानही हलत नाही. जर तिने मला विचारलं की पारू कुठे आहे तर मग मी तिला काय सांगू? आणि मग तो रडतच पारूच्या जवळ डोकं ठेवतो. तो म्हणू लागतो की पारू, मी तुला असं सहजासहजी नाही माझ्यापासून दूर करणार. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहे. आणि त्याचवेळी त्याला लक्षात येतं की पारूच्या डोळ्यातून पाणी येते. त्यामुळे तो पटकन पारूचे डोळे पुसतो आणि म्हणतो की पारू, मला कळतंय की तुला माझं सगळं बोलणं ऐकू येतंय, पण तू अजिबात काळजी करू नको, मी तुला काहीच होऊ देणार नाही.
तुझ्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे, कारण मला तू आयुष्यभर माझ्यासोबत हवी आहे आणि तुलासुद्धा माझ्यासाठी जगावंच लागेल. आणि मग त्यानंतर तो तेथून बाहेर जातो. दुसरीकडे दामिनी त्या यशवंत हॉस्पिटलमध्ये कामाला असणाऱ्या एका मुलाला कॉल करते. ती त्याला म्हणत असते की काय रे, तू माझ्या ओळखीने तिथे कामाला लागला आणि आता माझीच कामं टाळायला सुरुवात केलीस की काय? तर तो मुलगा म्हणतो की मॅडम असं काही नाही आहे, सांगा तुमचं काय काम आहे ते. आणि मग दामिनी त्याला सांगते की आमचा आदित्य त्या हॉस्पिटलमध्ये नेमकं कोणाला घेऊन आला आहे ते बघ आणि मला सगळी काही माहिती पुरव. आणि त्यावर तोही मुलगा हो म्हणतो आणि दामिनीला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी माहिती काढतो आणि त्याचसोबत तुम्हाला त्यांचे फोटोसुद्धा पाठवतो. त्यामुळे दामिनी खुश होते. दुसरीकडे आदित्य एकटाच हॉस्पिटलमध्ये असतो. तो खूप रडत असतो आणि त्याला सतत त्याने पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. त्याचवेळी प्रीतम आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. प्रीतम रडतच आदित्यला मिठी मारतो आणि मग त्यानंतर ते पुन्हा एकदा डॉक्टरांसोबत बोलतात. डॉक्टर सांगत असतात की आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण खरंच आमच्या हातात काहीच नाही आहे. आणि हे ऐकून श्रीकांत त्या डॉक्टरांवरच ओरडतो. तो म्हणत असतो की असं कसं बोलू शकता तुम्ही? आम्ही विश्वासाने आमच्या मुलीला इथे घेऊन आलो आहे, तुम्हाला तिला वाचवावंच लागेल आणि तुम्ही अजिबात पैशांची काळजी करू नका. हवं तर बाहेरून डॉक्टर बोलवा, महागडी औषधं मागवा, पण काही करून आमच्या पारूला वाचवा. आणि त्यावर त्या डॉक्टर हो म्हणत तेथून निघून जातात. तर प्रीतम आदित्यला धीर देत असतो आणि त्यावेळी श्रीकांत त्याला मारुतीबद्दल विचारतो. तर आदित्य प्रीतमकडे पाहतो. त्यावेळी प्रीतम त्याला इशारा करून हे सांगतो की त्याने मारुतीनेच हे सगळं केलं आहे, हे अजूनपर्यंत श्रीकांतला सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे मग आदित्य म्हणतो की मारुती मामांना पोलीस घेऊन गेले आहेत, कारण पारूला विषबाधा झाली आहे ना, त्यामुळे पोलिसांना मारुती मामांची चौकशी करायची होती. आता जोपर्यंत पारू शुद्धीवर येऊन जबाब देत नाही तोपर्यंत त्यांना इथे येता येणार नाही. आणि हे ऐकून श्रीकांत म्हणतो की मला मारुतीबद्दल खरंच खूप वाईट वाटते. त्याची मुलगी इथे आहे आणि त्या बिचाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागतंय. पण त्यावेळी आदित्य आणि प्रीतम काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे एक नर्स पारूजवळ असते आणि ती पारूचे सगळे रिपोर्ट चेक करत असते. आणि त्यावेळी तिचं लक्ष पारूच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे जातं आणि ती म्हणू लागते की ही तर इतक्या मोठ्या घरची सून आहे, मग असं साध्या काळ्या धाग्यामध्ये मंगळसूत्र का घालते? हिचा नवरा तर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO आहे, मग ही अशी का? आणि मग त्यानंतर ती पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावते आणि त्यामुळे अचानक पारूची तब्येत बिघडते. आणि हे पाहून ती नर्स घाबरत्याने धावतच बाहेर येऊन डॉक्टरांना याबद्दल सांगते. तर आदित्य, प्रीतम आणि श्रीकांतही काळजीत पडतात. ते डॉक्टरांना विचारतात की नेमकं झाले तरी काय? त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की पेशंटची तब्येत खूप बिघडली आहे, सिच्युएशन क्रिटिकल आहे, काही होऊ शकतं. आणि ते ऐकून आदित्य तर पूर्णपणे खचूनच जातो. आणि मग त्यानंतर डॉक्टर पुन्हा एकदा पारूला चेक करतात. तर आदित्य आणि प्रीतम दरवाजामधून पारूकडे पाहत असतात. पारूची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते आणि त्यामुळे आदित्य खूप रडत असतो. त्याला पारूची काळजी वाटत असते आणि तो देवाकडे सतत प्रार्थना करत असतो. तर प्रीतम आणि श्रीकांत त्याला धीर देत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.